बलिदान मांस पाळण्याची मुख्य कारणं कोणती? या प्रथेमागील हेतू काय आहे? बलिदान मांसात नक्की काय केलं जातं? बलिदान मांसाच्या प्रेरणेतून काय संदेश दिला जातो? हा कालावधी नक्की किती दिवस पाळायचा? कोणत्या दिवशी सुरू करायचा आणि कधी संपवायचा? हे सर्व जाणून घेऊ. गेल्या काही वर्षात बलिदान मांस ही एक प्रथा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीसाठी महाराष्ट्रभर पाळली जात आहे. आजवर हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्यासाठी आणि धर्मासाठीच बलिदान दिलं होतं. त्यांचं बलिदान आजच्या पिढीला समजावं आणि ते व्यर्थ जाऊ नये यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दरवर्षी धर्मवीर बलिदान मास पाळण्यात येतो. थोडक्यात छत्रपती संभाजीराजे यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल व्यक्त केलेला सामूहिक दुखवटा म्हणजेच हा बलिदान मास. यावर्षी हा बलिदान मास 18 फेब्रुवारीला सुरू होईल आणि तो 18 मार्च पर्यंत पाळला जाणार आहे. आता सध्याच्या काळात जरी ही प्रथा लोकांना माहीत असली तरी साधारण 1985 ते 86 सालापासून हा बलिदान मास पाळला जातोय. सुरुवातीला याचं स्वरूप एका दिवसापुरतंच मर्यादित होतं, पण आता हे संपूर्ण महिनाभर पाळलं जातं. औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना त्यांच्या शेवटच्या दिवसात अनेक यातना दिल्या. याचवेळी त्यांना धर्म परिवर्तनाचाही पर्याय दिला गेला होता, पण संभाजीराजांनी हा पर्याय लाथ मारली आणि हिंदवी स्वराज्याचा अभिमान जपला. अशा परिस्थितीत त्यांनी असंख्य यातना सहन केल्या, पण धर्म बदलला नाही. हीच गोष्ट किंवा हीच भावना केवळ त्यांच्यापुरती वैयक्तिक न ठेवता सामूहिकरित्या त्याचं स्मरण केलं जावं, तर ती छत्रपती संभाजी राजांना मानवंदना ठरेल अशी भावना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची आहे. म्हणूनच हा बलिदान मास त्यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर पाळला जातो. मुकरब खानाने जेव्हा छत्रपती संभाजी राजांना धोक्यान फितुरीने पकडलं तेव्हापासून पुढे 40 दिवस त्यांनी महाराजांना जो त्रास दिला तो कार म्हणजेच बलिदान मास अस शिवप्रतिष्ठानचं म्हणणं आहे. आता हे 40 दिवस कोणते? तर हा बलिदान मास मार्च महिन्यात येणाऱ्या फाल्गुन शुद्ध अमावस्येच्या आधी 30 दिवस चालतो. हा मास कसा पाळला जातो? तर या महिन्यात शिवप्रेमी अनेक गोष्टी करतात. उदाहरणार्थ, काही जण पूर्ण टक्कल करतात, काही जण व्यसन सोडतात, काही जण चप्पल घालत नाहीत, शिवाय आवडत्या वस्तूंचा त्याग करतात आणि बरंच काही. महत्वाचं म्हणजे अनेक जण या काळात शुभ कार्य टाळतात. आपल्यालाही बलिदान मास पाळायचा असेल तर आपणही यामधले कोणतीही गोष्ट पाळू शकता. चहा व गोडधोड पदार्थ न खाणे, सर्व प्रकारचे व्यसन टाळणे, मांसाहार न करणे, शुभ प्रसंग टाळणे किंवा स्वतः न आयोजित करणे, मुंडन करणे, पायात चप्पल न घालणे, गादीवर न झोपणे, रोजच्या दैनंदिन जीवनातील आवडीच्या गोष्टी न करणे, चित्रपट न पाहणे, कसल्याही प्रकारचे नृत्यगीत गायनात सहभागी न होणे, यामधील किमान एका गोष्टीचा त्याग किंवा शक्य झाल्यास सर्व गोष्टींचे पालन शकता. अजून एक मुख्य गोष्ट म्हणजे गावाच्या मुख्य चौकात किंवा संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एक छोटी तात्पुरती आरास करून तिथे महाराजांची प्रतिमेची स्थापना करावी. नित्य रोज सकाळी किंवा संध्याकाळी ग्रामस्थ तरुण मंडळी एकत्र येऊन प्रतिमेला पुष्पहार अर्पण कराव, महाराजांच्या पाया पडावे. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र आणि शंभू सूर्य हृदय संभाजी महाराजांच्या त्यागाचे वर्णन करणारे स्तोत्र यांचे सामूहिक पठण करावे. या सर्व गोष्टींमागे एकच हेतू आहे, तो म्हणजे छत्रपती संभाजी राजांना त्या 40 दिवसात जो काही त्रास झाला असेल त्याची आपल्याला जाणीव व्हावी. आता हेच बघा ना, जर आपण चप्पल घातली नाही तर आपल्याला चालताना काटा लागेल, खडा टोसेल किंवा आणखी काही. त्यावेळी आपल्याला संभाजी राजांना झालेल्या त्रासाची जाणीव होईल. किंवा आपण एखादी आवडती गोष्ट सोबली, तिचा त्याग केला तर आपल्याला संभाजी राजांच्या त्यागाचं महत्त्व कळेल. या बलिदान मासात रक्तदानही केलं जातं. यामागचा हेतू असा आहे की छत्रपती संभाजी राजांस तब्बल 40 दिवस रक्त वाहत होतं. त्याची जाणीव होण्यासाठी या काळात रक्तदान करून सामाजिक कार्य केलं जातं. सध्या हा बलिदान मास महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांतील अनेक अमराठी लोकही पाळतात. दरम्यान या मासाचा शेवट फाल्गुन शुद्ध अमावस्येला मूक पदयात्रा काढून केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे देखील आपल्या वडिलांप्रमाणे धाडसी होते, हे तर आपण जाणतोच. पण छत्रपती संभाजी राजांना ज्या यातना झाल्या, त्यांनी स्वराज्यासाठी, हिंदू धर्मासाठी ज्या यातना सहन केल्या, त्याचं भान ठेवून त्यांच्या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी हा बलिदान मास पाळला जातो. आपणही या समाजाचं काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेवून म्हणा, किंवा आपणही एखादा चांगला बदल करून बघायला काय हरकत आहे. म्हणूनच बलिदान मास पाळण
हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या महाराजांनी आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या राष्ट्रासाठी एवढ्या यातना सहन केल्या. यापुढे हे शून्य आहे. तुम्ही सुद्धा बलिदान मास पाळता का? आणि पाळता तर केव्हापासून? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.